आता स्लाइड शेअर करते मी. हो. जे आर यादव इथं पलीकडे आहेत. मला स्लाइड दिसतेय का जरा सांगा बर का. स्लाइड दिसतेय. हॅलो. दिसते मॅम. ओके. आपण गॅसियस डायनायट्रोजन ऍसिमिलेशन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नायट्रोजन फिक्सेशन बायोकेमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये कसं होतं हे आपल्याला बघायचं आहे. आपण नायट्रोजन ऍसिमिलेशन हा पॉइंट शिकायला सुरुवात केलाय. त्याच्यातला आपण अमोनियम फॉर्मचं नायट्रोजन ऍसिमिलेशन शिकून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जीडीए, जीएस, एएस आणि गोगॅट एवढी सगळी माहिती सांगून झालेली आहे. आता नायट्रोजनचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे नायट्रोजन गॅस. त्या गॅस फॉर्म मधल्या नायट्रोजनचं तो N2 असतो. म्हणून सायंटिफिक लँग्वेज मध्ये त्याला डाय नायट्रोजन म्हणतात आणि तो गॅस फॉर्म मध्ये असल्यामुळे गॅसियस डाय नायट्रोजन त्याचं ऍसिमिलेशन हा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे. माहिती बघूया. Dinitrogen, that is the nitrogen gas, has a zero valency. हा याला व्हॅलन्सी 0 आहे आणि जेव्हा व्हॅलन्सी नसेल तेव्हा तो लगेच कुणाबरोबर बॉन्ड करायला तयार होत नसतो. त्यामुळे इट इज एक्स्ट्रीमली स्टेबल अनरिॲक्टिव्ह और इनर्ट मॉलिक्यूल. त्यामुळे डायनायट्रोजन मध्ये 0 व्हॅलन्सी आहे आणि तो अतिशय स्टेबल आहे, इनर्ट आहे, अनरिॲक्टिव्ह आहे. आणि हे असं असण्याचं कारण काय आहे? बिकॉज इट इज हॅव्हिंग ट्रिपल बॉन्ड बिटवीन देम. आणि त्यामुळे नायट्रोजन असं लिहायचं झालं तर N ट्रिपल बॉन्ड N. N2 नेहमी कसं असतो N ट्रिपल बॉन्ड N. त्याची व्हॅलन्सी 0 आहे, त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहेत आणि त्यामुळे तो अतिशय स्टेबल आहे, अतिशय अनरिॲक्टिव्ह आहे, इनर्ट मॉलिक्यूल आहे. अरे आत्ता नाही मी सही करणार, लेक्चर घेते कळतंय ना. Assimilation of dinitrogen involves the conversion of dinitrogen, that is N2, to twice NH3, and it is very difficult for chemist. Assimilation होतं डायनायट्रोजनचं म्हणजे कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? नायट्रोजन गॅसचं कन्व्हर्जन 2 मॉलिक्यूल NH3 चे तयार करायचे आहेत. आणि ही जी प्रोसेस आहे ही समजा केमिकली ट्यूब मध्ये, फ्लास्क मध्ये असं जर आपण करायचं ठरवलं तर केमिस्ट साठी ती अतिशय अवघड गोष्ट आहे. त्यांना काय काय लागतं आपण केमिकली करायचं ठरवलं तर? रेड हॉट मॅग्नेशियम हा कॅटॅलिस्ट लागतो, अतिशय हाय टेम्परेचर लागतं आणि हाय प्रेशर लागतं. केमिस्ट्री वाल्यांनी केमिकली नायट्रोजन गॅसचं कन्व्हर्जन NH3 मध्ये करायचं त्यांच्या मनात आलं, त्यांनी ठरवलं, तर ते कन्व्हर्जन करणं त्यांच्यासाठी अतिशय अवघड आहे, डिफिकल्ट आहे. आणि त्यांना काय काय लागतंय तर रेड हॉट मॅग्नेशियम हा कॅटॅलिस्ट लागतोय, हाय टेम्परेचर लागतंय, हाय प्रेशर लागतं. बट द डायअझोट्रॉप्स आर एबल टू कन्व्हर्ट. हॅलो मॅम. हा बोल. मॅडम तुम्ही पहिली स्लाइड म्हणजे पहिली स्लाइड दिसते अजून गॅसेस डायनायट्रोजन असिमिलेशनची. एक मिनिट हा. हीच दिसते का? हो आता बघा अशी दिसते का? हो दिसते आता. ती मोठी केल्यावर दिसत नाही, परत एकदा बघते मी, दिसतेय का सांगा. एकच मिनिट.
आता मी परत एकदा स्लाइड शो कडे जाते आणि करंट साइड पासून बघा तुम्हाला दिसतंय का. दिसत नसेल तर मी आहे असं छोटच दाखवते तुम्हाला. दिसते स्लाइड? हो आता दिसते मॅम. बरं ठीक आहे ठीक आहे. तर हे जे कन्व्हर्जन आहे N2 to NH3 हे अतिशय केमिस्ट्रीसाठी केमिकल्स करायची ही अतिशय अवघड गोष्ट आहे. बट द डायअझोट्रॉप्स हा सुद्धा नवीन सब्जेक्ट आहे, नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. आतापर्यंत N2 फिक्सिंग बॅक्टेरिया आपण म्हणत आलोय, पण त्या डायअझोट्रॉप्सना आपण N2 फिक्सिंग बॅक्टेरियाना बायोकेमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये डायअझोट्रॉप्स म्हणलोय. आणि हा शब्द मी तुम्हाला अझोटोबॅक्टरचं एक्सप्लेनेशन देताना सांगितलं होता. डाय म्हणजे 2, अझो म्हणजे नायट्रोजन, ज्यांना 2 नायट्रोजन आवडतात असे बॅक्टेरिया, म्हणजे नायट्रोजन गॅस ज्यांना आवडतो असे बॅक्टेरिया, म्हणून त्याला N2 फिक्सिंग बॅक्टेरियाना डायअझोट्रॉप्स म्हणतात. आणि हे जे डायअझोट्रॉप्स आहेत, अझोटोबॅक्टर, रायझोबियम, हे सगळे काय करतात? दे आर एबल टू कन्व्हर्ट N2 to NH3 ऍट नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर. आता मातीमध्ये जे काही हे बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया त्यांना काही वेगळं प्रेशर द्यावं लागत नाही, टेम्परेचर वाढवावं लागत नाही, कुठला वेगळा कॅटलिस्ट लागत नाही केमिकल, परंतु ते सहजी ती गोष्ट करतात. दे आर एबल टू कन्व्हर्ट N2 to NH3 ऍट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. परत एकदा लक्ष द्या, आपण डायनायट्रोजनचं असिमिलेशन शिकतोय. डायनायट्रोजन अतिशय स्टेबल आहे, त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहेत, 0 व्हॅलन्सी आहे, आणि त्यामुळे इनर्ट मॉलिक्यूल आहे, तो अतिशय इनर्ट आहे, अनरिएक्टिव्ह आहे. आणि त्यामुळे ह्या डायनायट्रोजनचं आपण NH3 मध्ये कन्व्हर्जन करायची केमिकल वाल्यांनी, केमिस्ट्री वाल्यांनी जर ठरवलं तर ते त्यांच्या दृष्टीने त्यांना ते फार अवघड जातं, त्यांना सहजी ती गोष्ट जमत नाही. त्यांना काय करावं लागतं? हाय टेम्परेचर द्यावं लागतं, हाय प्रेशर द्यावं लागतं, रेड हॉट मॅग्नेशियम द्यावं लागतं, आणि तरच ती गोष्ट त्यांना जमते. आणि हे जे आहे डायअझोट्रॉप्सना मात्र ते सहज जमतं नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला. दे आर एबल टू कन्व्हर्ट N2 to NH3. The biological catalyst, that is the enzyme responsible for dinitrogen assimilation, is called as a nitrogenase. हे जे डायनायट्रोजन अस्सिमिलेशन साठी जे एन्झाईम लागतं, त्या एन्झाईमचं नाव आहे नायट्रोजिनेज. आता पुढचं बघा, द ॲबिलिटी ऑफ बॅक्टेरिया टू फिक्स ॲटमॉस्फेरिक डायनायट्रोजन वॉज नोन टू मॅन फ्रॉम मोर दॅन 100 years ago. 100 वर्षापूर्वीपासून माणसाला नायट्रोजन फिक्स होतो, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स होतो आहे ही गोष्ट माहिती आहे. म्हणजे पूर्वी त्यांना सायंटिफिक रिझन माहित नव्हतं, पण त्यांना एवढं माहित होतं रोटेशन केलं क्रॉपचं की पुढच्या क्रॉपला यील्ड वाढतंय. म्हणजे ओळीने काही दिवेळेला आपण गव्हाचं किंवा तांदूळाचं पीक घेतलं आणि मध्येच एखादं द्विदल वनस्पती, लेग्युमिनस प्लांट जर पीक घेतलं तर नायट्रोजन कंटेंट वाढतो आणि त्याच्या पुढच्या गव्हाच्या किंवा तांदूळाच्या पिकाच्या ह्याच्यामध्ये खूप वाढ होते. हे त्यांना माहित होतं, पण सायंटिफिक मेकॅनिझम, बायोकेमिकल मेकॅनिझम, इट वॉज नॉट नोन टू देम. 100 वर्षापासून हे ॲटमॉस्फेरिक डायनायट्रोजन फिक्स होतं हे अनेक लोकांना, सायंटिस्टना माहित होतं. बट प्रिव्हियसली इट्स डिटेल स्टडी अँड बायोकेमिकल मेकॅनिझम बिहाइंड इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. त्यांच्यासाठी त्याचा अभ्यास करणं, बायोकेमिकल मेकॅनिझम शिकणं हे त्यांच्यासाठी अवघड जात होतं, बिकॉज दे आर अनेबल टू प्रिपेअर सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ द नायट्रोजनेज एन्झाईम. तो नायट्रोजनेज एन्झाईम सेल मधनं बाहेर काढला तर त्याचा सगळा अभ्यास होईल, त्याचं मेकॅनिझम बघता येईल, त्याच्याबद्दलची माहिती सांगता येईल. परंतु जर त्याचं मेकॅनिझम आपल्याला शिकायचं झालं तर सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट काढला पाहिजे,
आणि नायट्रोजनेज एन्झाईमचं सेल्फ फ्री एक्स्ट्रॅक्ट काढणं थोडं अवघड जात होतं. म्हणून अनेक वर्ष जरी सायंटिस्टना माहित होतं, जरी लोकांना माहित होतं की डायनायट्रोजनचं फिक्सेशन होऊ शकतं, तरी त्याचं बायोकेमिकल मेकॅनिझम माहिती नव्हतं. In 1960, a group of scientists in Central Research Laboratory of DuPont de Nemours 1960 मध्ये सेंट्रल रिसर्च लॅबोरेटरी ऑफ ड्यू पॉइंट डी मेमोर्स इथे सुरुवातीला फॉर द फर्स्ट टाइम दे ऑब्टेन अ सोल्युशन दॅट इज अ सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नायट्रोजनेज एन्झाईम. 1960 मध्ये काही ग्रुपचे सायंटिस्ट आहेत त्या रिसर्च लॅब मध्ये काम करणाऱ्या, त्या सायंटिस्टना काय मिळालं? सक्सेस मिळालं. कशामध्ये सक्सेस मिळालं? दे वर एबल टू ऑब्टेन अ सोल्युशन दॅट इज अ सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नायट्रोजनेज एन्झाईम ऑफ 3 ऑर्गॅनिझमचं त्यांनी नायट्रोजनेज एन्झाईमचे सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट बनवले. पहिला ऑर्गॅनिझम होता क्लॉस्ट्रिडियम पाश्चुरियानम. दुसरं ऑर्गॅनिझमचं त्यांनी मिळवलं क्लेप्शिएला निमोनी आणि तिसरा अझोटोबॅक्टर क्रुपुकम. ह्या 3 ऑर्गॅनिझमच्या मधलं नायट्रोजनेज एन्झाईमचे सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट सेल पासून एन्झाईम बाजूला करून प्युअर फॉर्म मध्ये 1960 मध्ये त्यांनी मिळवले. आता हे तिघही जे ऑर्गॅनिझम त्यांनी वापरले होते त्यातला क्लॉस्ट्रिडियम पाश्चुरियानम जो होता इट इज स्ट्रिक्ट अनेरोबिक, अझोटोबॅक्टर क्रुकुकम स्ट्रिक्ट एरोबिक आणि क्लेप्शियला निमोनी फॅकल्टेटिव्ह अनेरोब. त्याला एरोबिकही चालतं अनेरोबिकही चालतं. अशा 3 वेगवेगळ्या व्हरायटी मधल्या ऑर्गॅनिझमच्या नायट्रोजनेस एन्झाईमचे त्यांनी सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट मिळवले. म्हणजे ते एन्झाईम त्यांनी प्युअर फॉर्म मध्ये मिळवलं. इथपर्यंत सर्वांना कळलंय का बघा? सायंटिस्ट शोड दॅट, त्याचा अभ्यास केला गेला नायट्रोजनेस एन्झाईमचा, and they found that it is not a single protein. एन्झाईम हे जनरली प्रोटीनिक असतात, परंतु नायट्रोजनेज एन्झाईम जे आहे ते प्रोटीनचं आहे, परंतु फक्त एकाच प्रकारच्या प्रोटीनचं बनलेलं नाही. बट इट इज मेड अप ऑफ 2 नॉन आयडेंटिकल सबयुनिट्स. हे नायट्रोजनेज एन्झाईम जे आहे 2 नॉन आयडेंटिकल सबयुनिट्सचं बनलेलं आहे, म्हणून त्याला हेटेरो डायमर म्हणतात. हेटेरो म्हणजे नॉट होमो, एक सारखे नसलेल्या डायमरचं ते बनलेलं आहे. These subunits they can be separated from each other and they can again rejoin with each other. नॉर्मली एन्झाईम मधले सबयुनिट एकमेकापासून सेपरेट नॅचरलीच होऊ शकत नाहीत, पण स्पेशल प्रॉपर्टी या नायट्रोजनेटची अशी आहे इट कॅन बी सेपरेटेड फ्रॉम इच हॅलो अदर. मॅडम, हा बोल. दिसत नाही स्लाइड. इतक्या वेळ दिसते का मी नाही? आता. बोला. दिसते आता मी. आता परत मोठी करून बघते, दिसते का सांगा? आता दिसते? दिसते? हॅलो मॅडम. हा दिसते का आता? हा दिसते, पण स्लाइड शो नका करू. नको करू? स्मॉलच दाखव. हा. तर हे जो नायट्रोजनेज एन्झाईम आहे, हा नायट्रोजनेज एन्झाईम 2 नॉन आयडेंटिकल सबयुनिट्सचा बनलेला आहे आणि हे 2 सबयुनिट एरवी कुठल्याही एन्झाईम मध्ये तुम्हाला दिसून येत नाही. इट कॅन बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर अँड कॅन बी रिजॉईन. 2 सबयुनिट आहेत, एकमेकांपासून ते सेपरेट होऊ शकतात आणि परत जॉईन होऊ शकतात. And these subunits, they are larger subunit and the smaller subunit. 2 सबयुनिट्स बनलेला आहे, तो एक आहे लार्जर आणि एक आहे स्मॉलर. While the smaller subunit is made up of again 2 identical subunits. परत तो 2 वेगवेगळ्या सबयुनिट्सचा बनलेला आहे, आयडेंटिकल सबयुनिट्सचा बनलेला आहे. म्हणजे आपण बघितलंय की टोटल नायट्रोजनेस 2 सबयुनिट्सचा, एक लार्जर एक स्मॉलर, आणि स्मॉलर सबयुनिट परत 2 आयडेंटिकल सबयुनिट्सचा बनलेला आहे.
and it possess iron as a chelating agent. म्हणजे स्मॉलर सब युनिट मध्ये मेन कॉम्पोनंट आहे, त्याच्यामधला मेन चिलेटिंग एजंट आहे, मेन वर्किंग पार्ट आहे, तो आहे आयर्न. while the larger subunit is made up of 4 different subunits. तो परत 4 वेगवेगळ्या सबयुनिट्सचा बनलेला आहे. आणि ते जे 4 सबयुनिट आहेत त्यातले 2 एकमेकांसारखे आहेत आणि उरलेले 2 एकमेकांसारखे आहेत. दे आर वेगवेगळे 4 प्रकारचे आहेत. दे आर मेड अप ऑफ 4 डिफरंट सबयुनिट. 2 आर डिफरंट फ्रॉम अदर 2. म्हणजे 2 एकसारखे आणि उरलेले 2 परत एकसारखे, अशा 4चा मिळून लार्जर होतो. आणि तो लार्जर आणि स्मॉलर मिळून नायट्रोजनेज होतो. आणि त्याच्यामध्ये मॉलिब्डेनम अँड आयर्न ऍज अ चिलेटिंग एजंट आहे. आता हे स्ट्रक्चर मी परत एकदा तुम्हाला नीट समजावून सांगते. नायट्रोजिनेज एन्झाईम सगळं टोटल जर बघितलं तर ते हेटेरोडायमर आहे, 2 सबयुनिटचं बनलेलं आहे. एक आहे लार्जर सबयुनिट, एक आहे स्मॉलर सबयुनिट. हे दोन्ही सबयुनिट एकमेकाबरोबर जॉईन होऊ शकतात, सेपरेट होऊ शकतात, रिजॉईन होऊ शकतात, सेपरेट होऊ शकतात, असं ते एकमेकांपासून त्यांचं घडू शकतं. आणि त्यातला जो स्मॉलर सबयुनिट आहे 2 एकसारख्या सब युनिटचा बनलेला आहे. म्हणजे आपण ए हा लार्जर, बी हा स्मॉलर असं जर ठरवलं तर हा बी हा B1 B2 अशा 2 आयडेंटिकल सबयुनिटचा बनलेला आहे. आणि ए हा सबयुनिट जो आहे, लार्जर सबयुनिट आहे, तो परत आणि 2 वेगवेगळ्या प्रकारचा बनलेला आहे. A1 A2 A प्राइम A डबल प्राइम असे 2 वेगवेगळे 4 सबयुनिटचा बनलेला आहे. त्यामुळे स्ट्रक्चर कॉम्प्लिकेटेड आहे. आणि स्मॉलर सबयुनिट मध्ये आयर्न हा चिलेटिंग एजंट आहे आणि लार्जर सबयुनिट मध्ये मॉलिब्डेनम आणि आयर्न, हे एमसीक्यू ला विचारतात, मॉलिब्डेनम आयर्न ऍज अ चिलेटिंग एजंट आहे. नाउ द नेक्स्ट. आता बघा, एवढी छोटी तुम्हाला दिसतीये का? मला हे प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची आहे का? याचा स्लाइड शो करून बघू. हे नायट्रोजिनेज एन्झाईम जे आहेत ते प्रत्येक ऑर्गॅनिझमचे सबयुनिट जे आहेत ते सेपरेट करून त्याचा डिटेल अभ्यास केला गेला सायंटिस्टनी. आणि हे महत्वाचं आहे याच्यातलं बायोकेमिकल मेकॅनिझम. मी आता हे करंट स्लाइड जरा हे करून बघते. कंपॅरेटिव्ह ऑफ नायट्रोजिनेज एन्झाईम ऑफ अझोटोबॅक्टर क्रुकुकम, क्लेप्शिएला निमोनी अँड क्लॉस्ट्रिडियम पाश्चुरियानम, त्याला AC, CP आणि KP म्हणले. आणि त्याच्यामध्ये CP1, KP1, AC1 आणि CP2, KP2 आणि AC2 हे तुम्हाला दिसतंय का बघा. म्हणजे काय आहे, हे लार्जर सब युनिट आहेत. कुणाचे? क्लॉस्ट्रिडियम पाश्चुरियानमचा लार्जर सब युनिट, क्लेप्शिएला निमोनीचा लार्जर सब युनिट, अझोटोबॅक्टर क्रुकुकमचा लार्जर सब युनिट, तसंच क्लॉस्ट्रिडियम पाश्चुरियानमचा स्मॉलर सब युनिट, क्लेप्शिएला निमोनीचा स्मॉलर सब युनिट आणि अझोटोबॅक्टर क्रुकुकमचं स्मॉलर सब युनिट. असे प्रत्येक सब युनिटची माहिती, त्याचा कंपॅरेटिव्ह अनालिसिस केलं, त्याचा अभ्यास केला, तेव्हा काय कळलंय बघूया. आपण असं इमॅजिन करूया, पहिल्यांदा मॉलिक्युलर वेटचा अभ्यास केला. तर हे 3 वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहे. ह्या 3 वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचे हे लार्जर सब युनिट आहेत आणि हे 3 वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचे स्मॉलर सब युनिट आहेत. तर हे जे आहे त्यांचं मॉलिक्युलर वेट जर बघितलं तर एकाचं, पहिल्याचं क्लॉस्ट्रिडियम पाश्चुरियानाचं 2,20,000 आहे, दुसऱ्याचं 2,18,000 आहे आणि 2,27,000 आहे. आणि तेच स्मॉलर सब युनिटचं 55,000, 66,700 आणि 64,000 ही त्याची मॉलिक्युलर वेट्स आहेत.
त्यानंतर त्याच्यामध्ये किती सब युनिटचं बनलेलं आहे आणि प्रत्येक सब युनिटचं वजन काय आहे याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपण बघितलं लार्जर सब युनिट दोन वेगवेगळ्या परत 4 सब युनिटचं बनलेलं आहे. त्यातली 2 एकसारखी आणि उरलेली 2 एकसारखी आहेत. त्यामुळे त्यांचं वजन एक एक्झाम्पल घेऊया आपण 2 लाख 2 सब युनिटचं 50,700 आणि दुसऱ्याचं 2 म्हणजे 2 सब युनिट इंटू 59,500. आता ते स्मॉलर सब युनिट परत 2 मॉलिक्युलचं 2 पार्ट्सचं बनलेलं आहे. त्यांची वजन जर बघितली तर 27,000 34,000 31,000. आता मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगते मॉलिब्डेनम ऍटम्स पर मॉलिक्यूल. मॉलिब्डेनम ऍटम्स पर मॉलिक्यूल लार्जर सब युनिट कडे फक्त त्यांच्याकडेच असतो 2 2 2. यांच्याकडे तो नसतोच. लार्जर स्मॉलर सब युनिट कडे मॉलिब्डेनम नसतोच. त्यामुळे 0 0 0. आयर्न ऍटम्स पर मॉलिक्यूल हा दोन्हीकडे असतो लार्जर स्मॉलर कडे. तो दोन्हीचा मिळून हा लार्जर कडे जो आहे तो 22 ते 44 30 ते 35 21 ते 15 आणि हा आहे 4 4 4. आणि हाफ लाईफ जर बघितलं तर ते शॉर्ट आहे. हे 10 इन मिनिट्स 10 मिनिटं 10 मिनिटं. हाफ लाईफ म्हणजे 10 मिनिटं त्याची ऍक्टिव्हिटी. हाफ लाईफ म्हणजे त्याची ऍक्टिव्हिटी 10 मिनिटात निम्मी होते. ऍक्टिव्हिटी 10 मिनिटात निम्मी होते. आणि स्मॉलर सब युनिटचे जर बघितले तर व्हेरी शॉर्ट आहे 0.75 आणि 0.5. आता हे सगळं टेबल मी तुम्हाला डिटेल वाचून दाखवलं. तर पुढचं वाक्य महत्वाचं आहे ते बघते आणि परत एकदा मागे येते. हे बघा CP1 लार्जर सब युनिट ऑफ क्लॉस्ट्रिडियम पाश्चुरियानम आणि CP2 म्हणजे स्मॉलर. हे मगाशी सांगितले मी तुम्हाला. द सरप्राइझिंग थिंग इज दॅट द स्मॉलर सब युनिट ऑफ क्लेप्शियला मॅम निमोनी. हा बोल. नाही ती पुढची स्लाइड नाही दिसत आहे. ठीक आहे. तर सरप्राइझिंग थिंग त्याच्यातली अशी आहे द स्मॉलर सब युनिट ऑफ क्लेप्शियला निमोनी KP2 can be mixed with the larger subunit of the AC1 Azotobacter crucum and then the hybrid nitrogenase enzyme is formed which can be efficient to fix atmospheric dinitrogen. हे वाक्य मी सांगितलंय. आता परत मागे जाऊया म्हणजे मी तुम्हाला परत ते समजावून सांगते की समजा आपण ह्यातला क्लॉस्ट्रिडियम पाश्चुरियानमचा हा लार्जर सब युनिट त्याच्या या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. हे जे आहे ह्या ऑर्गॅनिझमचं ह्या सगळ्या प्रॉपर्टी त्याच्या लार्जर सब युनिटच्या आहेत. ते मिक्स केलं कुणाशी क्लेप्शियला निमोनीच्या स्मॉलर सब युनिटशी तर एक हायब्रिड एन्झाईम तयार होतं. निम्मा भाग एका ऑर्गॅनिझमचा लार्जर सब युनिट एका ऑर्गॅनिझमचा आणि स्मॉलर सब युनिट दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा. तर एकदम ऍक्टिव्ह नायट्रोजनेज एन्झाईम तयार होतो. त्याच्यापासून ऍक्टिव्ह नायट्रोजनेज एन्झाईम तयार होतं आणि त्यामुळे नायट्रोजनेज एन्झाईम जे तयार होत आहे ही नायट्रोजनेज एन्झाईमची ही स्पेशल प्रॉपर्टी आहे. एन्झाईम कुठल्याही ऑर्गॅनिझमचा असू दे ते बेसिकली त्याचं स्ट्रक्चर हे एकसारखंच आहे. साधं तुम्ही मॉलिक्युलर वेट जर लार्जरचं बघितलं तर क्लॉस्ट्रिडियम पाश्चुरियानमचं 2,20,000 2,18,000 आणि अझोटोबॅक्टर क्रोकोकमचं 2,27,000. हे सगळे एकसारखे आहेत. मॉलिब्डेनम ऍटम जर बघितले तर 2 2 2. इकडे आयर्न ऍटम बघितले 4 4 4. म्हणजे त्यांची प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या एक सारख्या आहेत. थोडाफार फरक असेल मॉलिक्युलर वेट मध्ये पण बाकी सगळ्या गोष्टी हाफ लाईफ जर बघितलं 10 10 आणि इकडे साधारण 0.75 0.5 हे सगळे एकसारखे आहेत. त्यामुळे तुम्ही एखाद्या ऑर्गॅनिझमचा लार्जर सब युनिट दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या स्मॉलर सब युनिट बरोबर मिक्स केला तरी हायब्रिड एन्झाईम तुम्हाला ऍक्टिव्ह मिळतं विच इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ नायट्रोजनेज एन्झाईम. अन्यत्र कुठे तुम्हाला हे बघायला मिळत नाही. आता डायनायट्रोजनचं ऍसिमिलेशन करायचं आहे तर विच आर द कंपोनंट नेसेसरी फॉर नायट्रोजनेज एन्झाईम ऍक्टिव्हिटी.
आपल्याला नायट्रोजन फिक्सेशन करायचं असेल तर कुठली गोष्ट लागतात ती आपण बघतोय. 3 गोष्टी लागतात. पहिला म्हणजे डायनायट्रोजन, ज्याचं फिक्सेशन करायचं आहे तो सबस्ट्रेट लागणार आहे डायनायट्रोजन. दुसरी गोष्ट लागते एटीपी मॉलिक्यूल लागतात. काय लागतात? एटीपी मॉलिक्यूल. आणि तुम्ही बघितलं इथं चुकून माझं हे असं लिहिलं गेलंय, थेरॉटिकली 16 एटीपी मॉलिक्यूल लागतात. थेरॉटिकली 16 एटीपी मॉलिक्यूल लागतात. एक डायनायट्रोजनचं कन्व्हर्जन ट्वाइस NH3 मध्ये करायला थेरॉटिकली 16 असं का म्हणलंय हे आपल्याला पुढे बघायचं आहे. परंतु 16 एटीपी एका N2 चं NH3 मध्ये कन्व्हर्जन करायला लागतंय. आणि तिसरी गोष्ट लागते मॅग्नेशियम आयन्स लागतात. त्याशिवाय नायट्रोजनेसची ऍक्टिव्हिटी होऊ शकत नाही. तर ते मॅग्नेशियम आयन कशासाठी लागत असतील याचा रोल एक्झॅक्ट माहिती नाहीये. परंतु जेव्हा एटीपीचं हायड्रोलिसिस होते तेव्हा नेहमी मॅग्नेशियम आयन्स लागतात. त्यासाठी कदाचित लागत असेल असा कयास आहे, अनुभव आहे लोकांचा की इट मे बी रिक्वायर्ड फॉर द हायड्रोलिसिस ऑफ एटीपी मॅग्नेशियम आयन्स. त्यामुळे 3 कंपोनेंट दे आर रिक्वायर्ड फॉर नायट्रोजनेज ऍक्टिव्हिटी. वन इज मॉलिक्युलर डायनायट्रोजन ऍज द सबस्ट्रेट, ATP molecule, that is 16 ATP molecules, and magnesium ions, they are required. Magnesium ion might be required for ATP hydrolysis. Now we'll see the biochemical mechanism of nitrogenase enzyme. नायट्रोजनेज एन्झाईम, आता हे बायोकेमिस्ट्री मध्ये आपण शिकतोय त्यामुळे त्याचं बायोकेमिकल मेकॅनिझम बघणं फार गरजेचं आहे. The subunit of nitrogenase enzyme works as a carrier of between the donor to the substrate dinitrogen, and the nitrogen fixing reaction is like this. हे वाक्य मी समजावून सांगते, आधी आपण रिएक्शन बघूया. N2 plus twice NH3 पाहिजे, सॉरी twice H3, that gives twice NH3. आता नीट लक्ष द्या मला काय म्हणायचं आहे. नायट्रोजनेज एन्झाईम काय काम करतं? 2 नायट्रोजन जे आहेत, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड जो आहे त्याचं कन्व्हर्जन करतात 2 मॉलिक्यूल NH3 मध्ये. 2 NH3 मॉलिक्यूल तयार करतात आणि ह्यासाठी त्यांना 3 हायड्रोजन मॉलिक्यूल लागणार आहेत. थ्राइस NH2 लिहायला पाहिजे, थ्राइस H2 लिहायला पाहिजे होतं. एक मिनिट. तीन हायड्रोजनचे मॉलिक्यूल, हायड्रोजन गॅस लागणार आहे. आता नीट लक्ष द्या, बायोकेमिस्ट्री मध्ये हायड्रोजन हा कशाचा बनलेला असतो? एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन, आणि 3 हायड्रोजन गॅस म्हणजे 3 H2 मॉलिक्यूल म्हणजे टोटली 6 हायड्रोजन मॉलिक्यूल लागणार आहेत. मग 6 हायड्रोजन लागणार म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स लागणार आहे. इथे 6 हायड्रोजन त्यांना लागतात म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत. आणि हे जे नायट्रोजनेज एन्झाईम जे आहे ह्याचं काम जे होतं ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सारखं होतं. इट इज वर्किंग ऍज अ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. 2 नायट्रोजन मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन करायला, ट्वाइस NH3 मध्ये कन्व्हर्ट करायला 6 हायड्रोजन म्हणजे 6 इलेक्ट्रॉन लागतात. आता इथे हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन तुम्ही SY ला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन शिकलाय, 11वी 12वी मध्ये शिकलाय, बॉटनी झू मध्ये शिकलेले आहात. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय? तर कुणीतरी मॉलिक्यूल असा असतो की जो मॉलिक्यूल 2 हायड्रोजन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. तो काय करतो? देतो. त्यानंतर ते इलेक्ट्रॉन त्या मॉलिक्यूल कडनं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मधला आपली नॉर्मल ETC मधली जी आहे रेस्पिरेशन मधली
त्यातला NAD मॉलिक्यूल ते 2 हायड्रोजन घेतो आणि त्याचं कन्व्हर्जन होतं NADH2 मध्ये. आता NADH2 मॉलिक्यूल असा आहे की त्याला हायड्रोजन मिळाले की तो लगेच द्यायला तयार होतो. तो ते हायड्रोजन FAD ला देतो. NADH2 चं कन्व्हर्जन NAD मध्ये होतं. FAD ते 2 हायड्रोजन घेतो आणि त्याचं कन्व्हर्जन FADH2 मध्ये होतं. आता FADH2 काय करतो, त्याचेही हायड्रोजन तो सहजी द्यायला तयार होतो. तो देतो ते क्विनोनला देतो आणि परत त्या FADH2 चं FAD होतं. क्विनोनला हायड्रोजन मिळाले की क्विनोनचं होतं हायड्रोक्विनोन. आणि नंतर मात्र हे हायड्रोजन न पळवता याला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणलेलं आहे. इथे इलेक्ट्रॉन पळवले जातात. तो हायड्रोजन फोडला जातो. प्रोटॉन सेल मेम्ब्रेनच्या बाहेर टाकला जातो किंवा मायटोकॉन्ड्रिया असेल तर त्या मधल्या स्पेस मध्ये टाकला जातो आणि फक्त इलेक्ट्रॉन पुढे 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 पळत जातो आणि तो सरते शेवटी ऑक्सिजनला दिला जातो. ही नॉर्मल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मी तुम्हाला समजावून सांगितली. आणि सरते शेवटी ऑक्सिजन काय करतो की ज्याला आपण फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणतो, ते 2 इलेक्ट्रॉन बाहेर कुठे फिरणारे प्रोटॉन ते सगळे घेतो आणि 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून पाणी बनतो. दॅट इज द नॉर्मल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आता हे वाक्य बघा. द सब युनिट्स ऑफ नायट्रोजनेज एन्झाईम वर्क्स ॲज अ कॅरियर बिटवीन डोनर अँड द सबस्ट्रेट. हा काय करतो, नायट्रोजनेज एन्झाईमचे जे सब युनिट्स आहेत ते कॅरियर म्हणून काम करतात. ते जो कोणी इलेक्ट्रॉन देईल त्याच्याकडनं इलेक्ट्रॉन घेतात आणि जाऊन नायट्रोजनला देतात. ते काय करतात, जाऊन नायट्रोजनला देतात. अशा पद्धतीने ही या पद्धतीने मेकॅनिझम घडतं. आता पुढचं वाक्य नीट लक्षात द्या. रेड्युस्ड फ्लॅवोडॉक्झिन आपण बघितलेलं आहे सेलमध्ये वेगवेगळे FMN FAD जसं असतं तसं FAD जो मॉलिक्यूल आहे त्यांनी तो रेड्यूस फॉर्म मधला म्हणजे FADH2 फॉर्म मधला फ्लॅविडॉक्झिन जो आहे तो नेहमी दानशूर आहे. तो नेहमी त्याचे इलेक्ट्रॉन द्यायला तयार होतो फॉर नायट्रोजनेज एन्झाईम. मग काय आहे, FAD जो आहे फ्लॅवोडॉक्झिन जो आहे त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत. ते 2 इलेक्ट्रॉन 2 हायड्रोजन तो लगेच देऊन टाकतो पुढे आणि त्याचा ऑक्सिडाइज्ड फ्लॅविडॉक्झिन मध्ये कन्व्हर्जन होतो. इट इज कन्व्हर्टेड टू ऑक्सिडाइज्ड फ्लॅविडॉक्झिन. आता हे इलेक्ट्रॉन जर समजा 2 इलेक्ट्रॉन 2 नायट्रोजनला दिले तर काय होईल, N ट्रिपल बॉन्ड N आहे त्यांना 2 हायड्रोजन मिळाले की NH डबल बॉन्ड NH होईल. परंतु हे डायरेक्ट त्या नायट्रोजनेज एन्झाईमच्या ह्याला तो सबस्ट्रेटला दिले जात नाही. तर प्रोसिजर कशी होती बघूया. हे रेड्युस्ड फ्लॅविडॉक्झिन ते इलेक्ट्रॉन देतात. 2 subunits of nitrogen enzyme works as a carrier and the flow of electron is similar to electron transport chain. आता हा जो स्मॉलर सब युनिट आहे हा स्मॉलर सब युनिट त्याच्या आयर्न ह्या ट्रान्झिशन स्टेट मध्ये असलेला सब युनिट जो आहे तो मॉलिब्डेनम हा ट्रान्झिशन स्टेट मध्ये असलेल्या लार्जर सब युनिट जो आहे चिलेटिंग एजंट मध्ये they are actually accepting the electron and donating the electron. हे काय करत असतात, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि इलेक्ट्रॉन डोनेट करतात. त्यामुळे आपण पुढे बघूया. हा इलेक्ट्रॉन फ्लो कसा होतो बघूया. हा जो रेड्युस्ड फ्लॅविडॉक्झिन आहे हा त्याचे इलेक्ट्रॉन देतो ते कुणाला पहिल्यांदा देतो, स्मॉलर सब युनिटला. त्या स्मॉलर सब युनिटला ते इलेक्ट्रॉन मिळाले की रेड्युस्ड फ्लॅविडॉक्झिनचं कन्व्हर्जन ऑक्सिडाइज्ड फ्लॅविडॉक्झिन मध्ये होतोय. आता इलेक्ट्रॉन कुणाकडे आलेले आहेत, स्मॉलर सब युनिट कडे. आणि स्मॉलर सब युनिटनी कुणाला द्यायला पाहिजे, लार्जर सब युनिटला द्यायला पाहिजे. कारण लार्जर सब युनिटला 2 नायट्रोजन बाइंड होण्याची सबस्ट्रेट बाइंडिंग साइड ही लार्जर सब युनिट कडे आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन फ्लॅविडॉक्झिन कडून स्मॉलर कडे आले
परंतु स्मॉलरने अजून लार्जरचा हातच धरलेला नाहीये. त्यांनी डोनेट करायला त्यांच्यामध्ये काहीतरी ब्रिज घडला पाहिजे, त्यांच्यामध्ये एकमेकांनी त्यांनी शेक हँड केलं पाहिजे, तर एका हातातले लाडू दुसऱ्या हातात पोचतील. तोपर्यंत हे लाडू जाणार नाहीत. त्यामुळे नीट लक्ष द्या. इट विल ऍक्सेप्ट फर्स्ट बाय द स्मॉलर सब युनिट which get reduced. For the further flow of electron from smaller to larger molecule, both subunit has to be assembled with each other. त्यांनी एकमेकांबरोबर एकत्र आलं पाहिजे, एकमेकांचा हात धरला पाहिजे, शेक हँड केलं पाहिजे, तर आणि तरच ते सब इलेक्ट्रॉन त्याला जातील. बट द रेड्युस्ड फॉर्म ऑफ स्मॉलर सबयुनिट इज अन इनॅक्टिव्ह फॉर्म. तो ऍक्टिव्हच नाहीये, त्याला ऍक्टिव्हेशन करायची गरज भासणार आहे. आणि त्या ऍक्टिव्हेशन कॅन बी डन बाय बाइंडिंग ऑफ द स्मॉलर सब युनिट टू 4 मॉलिक्युल्स ऑफ मॅग्नेशियम एटीपी. म्हणजे एटीपी 4 मॉलिक्युल आणि मॅग्नेशियम ह्याचा त्यांनी हात धरला, त्याला तो चिकटला. त्यांच्यासाठी ती साईट आहे, आपण डायग्राम मी दाखवीन तुम्हाला पुढच्या लेक्चरला. तिथे त्यांना मॅग्नेशियम एटीपी ची बाइंडिंग साईट आहे. जोपर्यंत ती ती जागा, ती पोकळी भरलेली नाही, तोपर्यंत स्मॉलर सब युनिट लार्जरचा हातच धरणार नाही. आणि त्यामुळे पहिल्यांदा त्याचं काय करावं लागतं, इट रिक्वायर द ऍक्टिव्हेशन. आणि एकदा का त्याला 4 मॅग्नेशियम एटीपी मॉलिक्युल बाइंड झाले की स्मॉलर सब युनिट काय होतो, ऍक्टिव्हेट होतो. आता ऍक्टिव्हेटेड स्मॉलर सब युनिट गेट असेंबल्ड विथ द लार्जर सब युनिट. आता तो जाऊन त्याचा हात धरेल. आता तरी त्याने त्याचं इलेक्ट्रॉन द्यावे ना पुढच्याला, लार्जरला, तर लार्जर जाऊन नायट्रोजन गॅसला देईल. तरी सुद्धा स्मॉलर सब युनिट त्याचे इलेक्ट्रॉन देत नाही पुढच्याला, तो त्याचे इलेक्ट्रॉन पुढच्याला देत नाही, बिकॉज इट इज हॅव्हिंग हाय रेडॉक्स पोटेन्शियल. स्मॉलर सब युनिटला हाय रेडॉक्स पोटेन्शियल आहे. रेडॉक्स पोटेन्शियल म्हणजे काय, ॲबिलिटी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. म्हणजे एकदा का इलेक्ट्रॉन मिळाले की ते परत न देण्याची कॅपॅसिटी त्याची आहे. हाय आहे त्याचा रेडॉक्स पोटेन्शियल. घेतले की खिशातच घालणार आहे, तो देणारच नाही, हातातनं सोडणारच नाहीये. आणि समजा जर तुमच्या हातातली एखादी वस्तू आहे ती तुम्ही सोडत नाही, तर दुसऱ्या व्यक्तीला तिथं शक्ती प्रयोग करावा लागेल, तुमच्या हातावर फटके द्यावे लागतील, तुम्हाला फटके द्यावे लागतील आणि हात रिकामा करून ते काढून घ्यावे लागतील. म्हणजे त्याचा रेडॉक्स पोटेन्शियल इतका जास्त आहे की ते तो इलेक्ट्रॉन त्याच्या खिशातले देतच नाही, म्हणून एनर्जी खर्च करून फटके मारून त्याचा रेडॉक्स पोटेन्शियल कमी केला जातो. द एनर्जी इज नीडेड टू रिड्यूस द रेडॉक्स पोटेन्शियल. आणि ती एनर्जी कुठनं केली जाते, ती मगाशी जो एटीपी त्याला हात धरून ठेवलेला आहे 4 एटीपी मॉलिक्युलनी, 4 एटीपीचं हायड्रोलिसिस, एका एटीपीच्या हायड्रोलिसिस मध्ये -3.4 म्हणजे -3.4 × 4 इतकी एटीपी खर्च केल्यानंतर तो अडगा जो स्मॉलर सब युनिट आहे तो त्याचे इलेक्ट्रॉन पुढच्याला द्यायला तयार होतो. तोपर्यंत तो देत नाही, बिकॉज इट इज हॅव्हिंग हाय रेडॉक्स पोटेन्शियल. हे 2 पॉइंट आहेत, मी परत एकदा तुम्हाला समजावून सांगते आणि मग आपण थांबूया. नीट लक्ष द्या. आता ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे, जशी आपली रेस्पिरेशन मधली आहे तशीच ही आहे. नेहमी देणारा दानशूर कोण आहे, ज्याला जो इलेक्ट्रॉन द्यायला तयार आहे तो आहे फ्लॅविड ऑक्सिन. तो रेड्यूस फ्लॅविड ऑक्सिन त्याचे इलेक्ट्रॉन म्हणजे 2 हायड्रोजन देऊन टाकतो. ते पहिल्यांदा कोण घेतं, स्मॉलर सब युनिट घेतं. नायट्रोजनेज एन्झाईमची प्रॉपर्टी अशी आहे की त्याचे 2 सब युनिट कायम डिसोसिएट होतात आणि रिअसोसिएट होत असतात. त्यामुळे त्या स्मॉलर सब युनिटनी 2 इलेक्ट्रॉन मिळाले, तो लगेच जाऊन हायरची कॉन्टॅक्टच करत नाही, त्याच्याबरोबर शेक हँड करत नाही, असेंबल होत नाही आणि त्यामुळे ते इलेक्ट्रॉन त्याला देता येत नाहीत. हा इनॅक्टिव्ह फॉर्मचा आहे. रेड्युस्ड स्मॉलर सब युनिट जो आहे तो आधी शेक हँड करायला तयार होत नाही, म्हणून त्याला ऍक्टिव्हेट करावं लागतं, त्याला गोंजरावं लागतं. ते ऍक्टिव्हेट कसं केलं जातं, तर एटीपी मॅग्नेशियमचं त्याला बाइंडिंग झालं की तो निदान शेक हँड करायला तयार होतो.
आणि त्यामुळे मॅग्नेशियम एटीपीचं मॉलिक्यूल त्याच्या बरोबर बाइंड झाला, ऍक्टिव्हेट झाला की जाऊन तो लार्जर सब युनिटला धरतो, म्हणजे निदान त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट तरी येतो. आता तरी त्यांनी त्याचे स्मॉलर सब युनिटने त्याचे इलेक्ट्रॉन लार्जरला द्यावे आणि लार्जरने ते जाऊन नायट्रोजनला द्यावे, तरी त्याला तो तयार होत नाही. कारण त्याचा काय आहे, हाय रेडॉक्स पोटेन्शियल आहे. रेडॉक्स पोटेन्शियल म्हणजे काय, ऍबिलिटी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन ही जास्त आहे. आणि ती ऍबिलिटी त्यांची जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन लूज करण्याची कपॅसिटी त्यांच्याकडे नसल्यामुळे ते इलेक्ट्रॉन तो द्यायलाच तयार होत नाही. घेतले की खिशात घालतो, हट्टीपणा करून तो स्वतःजवळ ठेवायचा प्रयत्न करतो. आणि त्याचा रेडॉक्स पोटेन्शियल करायला सेलला काय करावी लागते, एनर्जी खर्च करावी लागते. 4 एटीपीचं हायड्रोलिसिस करावं लागतं आणि ती एटीपी हायड्रोलिसिस झाल्याबरोबर त्याचा रेडॉक्स पोटेन्शियल कमी होतो आणि त्याचे 2 इलेक्ट्रॉन तो लार्जरला देतो. इथपर्यंत आपण बघितलंय. पुढचं बायोकेमिकल मेकॅनिझम अजून आपल्याला शिकायचं आहे. आता थोडस हे आपल्याला बायोकेमिस्ट्री सारखा विषय थोडासा अवघड जातोय असं लांबणं शिकायला, पण बघू जेव्हा एकत्र आपण येऊ त्यावेळेला मी तुम्हाला अजून थोडं समजावून सांगेन. तरी 44 मेंबरच आहेत, काल 38 39च होते. तुम्हाला लेक्चर ही जे आता आपल्याला ह्या शनिवारपर्यंत ह्या पद्धतीने करायला लागणार आहे. आमच्याकडे FY च्या परीक्षा चालू आहेत, लॅबोरेटरी रिकामी नाहीये. उद्याची तर सुट्टी आहे, परवा दिवशी शनिवारचा एक दिवस, सोमवारपासून तुम्हाला नोटीस कळेल की काय करायचं आहे. ते प्रॅक्टिकलला यायचंय, लेक्चर करायचे, निरोप दिला जाईल. आणि आजच्या दिवस फक्त एवढं एकच लेक्चर होईल. शनिवारी आपण 2 लेक्चर घेऊया. कुणाला काही शंका आहे, विचारायचंय? प्रज्ञा शिंदे, हा बोल बोल. येस मॅम. हा बोला, काय विचारायचंय, शंका आहे? नो मॅम. आता कोण जॉईन व्हायला लागलं इतक्या उशिरा? आता मी बंद करायची वेळ आली लेक्चर. तुम्ही लेक्चरला अजूनही बसत नाही जेवढे अपेक्षित होते तेवढे. नुकसान तुमचं होणार आहे. आता एक कोणीतरी बोलत होतं, आर लिहिलेले आर. ठीक आहे, बऱ्याच जणांनी आता सोडलंच आहे. आधी मी थांबते म्हणायच्या आधीच मी आता बंद करते. आजच्या एक दिवस फक्त एक लेक्चर होईल, उद्यापासून होतील तुमची सगळी लेक्चर.